नमस्कार, मी मेघा सनस। आज आपण बनवणार आहोत माझ्या आईकडून शिकलेली खास रेसिपी। प्रत्येक पदार्थात प्रेम आणि पारंपरिकता, चव, सुगंध आणि आठवणी सगळं एकत्र आहे या कोलंबी कालवणात। तर चला मग कोलंबीचे कालवण बनवायला घेऊयात। इथे मी फ्रेश अशी कोलंबी घेतले। सर्वात आधी मी इथे कोलंबी साफ करून घेते। मी तुम्हाला एक कोलंबी साफ करून दाखवते। हे बघा, अशा प्रकारे कोलंबी साफ करून घ्यायची आहे आणि ह्यामधील हा जो काळा दोरा आहे तो नक्की काढून घ्या। जर हा राहिल्यास कालवणाची टेस्ट खराब होऊ शकते। तर अशा प्रकारे सर्व कोलंबी साफ करून घेऊयात। तुम्ही बघू शकता, मी कोलंबी साफ करून घेतले आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतले। आता आपण वाटणाचा मसाला तयार करून घेऊयात। इथे मी 2 कांदे घेतलेत, ते असे उभे चिरून घेतलेत। अर्धा वाटी खोबरं घेतले, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडी लसूण घेतली, अर्धा इंच इतकं अद्रक घेतले, 1 टोमॅटो घेतलाय आणि इथे लाल मिरच्या घेतल्यात, त्या थोडा वेळ भिजत घातल्यात। या मिरच्यांमुळे कालवणाला छान रंग येतो। आता आपण हे सर्व एकत्रित वाटून घेऊयात। इथे मी मसाला वाटून घेतलाय। आता आपण फोडणीसाठी तयारी करून घेऊयात। सर्वात आधी टोपामध्ये तेल घालूयात। इथे मी 4 चमच तेल घालून घेतले। तेल आता गरम झाले। आता यामध्ये एक उभा चिरलेला कांदा बारीक कापून घेतलाय, तो घालूयात आणि थोडासा कढीपत्ता। कांदा थोडा फ्राय करून घेऊयात। कांदा आता आपला फ्राय झालाय। आता यामध्ये वाटून घेतलेला जो मसाला आहे तो घालूयात। आता मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे, जेणेकरून जो कांदा खोबऱ्याचा कच्चापणा आहे तो कमी होईल आणि कालवण छान टेस्टी बनेल। इथे मसाला आता व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपण मसाले घालूयात। इथे मी मालवणी मसाला घेतलाय, हळद घेतलीये, धना पावडर घेतलाय, गरम मसाला घेतलाय। हे मसाले मी किती घेतलेत याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे, तिथे तुम्ही बघू शकता। आता आपण हे एकत्रित यामध्ये घालूयात आणि हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मसाले आता व्यवस्थित मिक्स झालेत। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊयात। आता ह्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेऊयात। आता यामध्ये कोकम घालूयात आणि एक उकळी येऊ देऊयात। कालवणाला आता उकळी आली आहे। आता ह्यामध्ये आपण साफ केलेली जी कोलंबी आहे ती घालून घेऊयात। त्याचबरोबर मी इथे एक मोठा बटाटा घेतलेला, तो अशा प्रकारे कापून घेतलाय, तो पण ह्यामध्ये घालून घेऊयात। आता आपण हे स्लो गॅसवरती 15 मिनिटांसाठी आणखीन एक उकळी काढून घेऊयात। 15 मिनिटं झाले आहेत आणि छानपैकी आपली कोलंबी आणि बटाटा शिजला आहे, हे बघू शकता। आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि ह्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। ही होती आमची खास कोकणी पद्धतीने कोलंबी कालवण रेसिपी। यासोबत भात आणि भाकरी। आठवली ना आईच्या हाताची चव? तर अशाच पारंपरिक आणि घरगुती रेसिपीसाठी मेघा सनस या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत।